काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी राजीनामा दिलाय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा। त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय। संग्राम थोपटे लवकरच भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। लोकशाही मराठीला संग्राम थोपटे यांनी स्वतः माहिती दिली आहे। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संग्राम थोपटेंवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंचे पुत्र आहेत संग्राम थोपटे। 2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। 2009 मध्ये भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले। 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक संग्राम थोपटे यांनी मारली। 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर थोपटे कुटुंबियाचं वर्चस्व आहे। 6 वेळा अनंतराव थोपटे आमदार तर 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून कार्यरत। पश्चिम महाराष्ट्रामधील काँग्रेसचे मोठं नाव म्हणून थोपटेंची ओळख आहे। मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचं अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं। मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही। जर त्या काळामध्ये संग्राम थोपटे हे जर विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टळलं असतं। मात्र हे कोणामुळे झालं? ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालं। हा अन्याय कोणी केला? हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला। आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं, काँग्रेसचं नुकसान केलं, अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे। तर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा थोपटे यांनी राजीनामा दिलेला आहे। गेली 40 वर्ष ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते। मात्र संग्राम थोपटे लवकरच भाजपात पक्षप्रवेश करणार आहे। लोकशाही मराठीला स्वतः संग्राम थोपटे यांनी या संदर्भात माहिती दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।